हॅलो फ्रेंड, आज आपला टॉपिक आहे व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज टॉपिक आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहे. व्हेकल आपल्याला माहित आहे आणि कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज म्हणजे काय, तर आपली डायग्राम आपण काढलीच आहे. असा शेप जर असेल, आपण बऱ्याच वेळ जेव्हा व्हेकल चालवतो तेव्हा अशा एखाद्या ह्याच्यावरून ब्रिजवरून आपण चालतो. म्हणजे आपली जर व्हेकल या मोशन जर जात असेल आणि समजा इथे पोहोचली, दिस इज द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. दिस इज टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. आणि इथं जर व्हेकल आली तर काय होऊ शकते, याच्यावर कुठले फोर्स ऍक्ट होतात, नेमकं काय आहे ते पटला या गोष्टी पाहायच्या आहेत. तर आपली हेडिंग काय आहे, व्हेकल ऍट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. तसं कॉन्केव्ह सुद्धा आहे, परंतु आपल्याला सिलेबसला कोणतं आहे, कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. तर व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. कन्सिडर व्हेकल ऑफ मास किती आहे, व्हेकलचा मास mg. तर ऍट दिस कंडिशन, ऍट द टॉप मोस्ट कंडिशन, टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. एक फोर्स आपल्याला माहिती आहे, कोणता फोर्स आहे. सपोज या कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिजचं सेंटर, दिस इज द सेंटर, त्याची रेडियस किती आहे, मग r इज द रेडियस. ओके. आणि या व्हेकल वर दोन फोर्स ऍक्ट होतात. एक आहे वेट mg, वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि इथे व्हेकल आपली आहे ठेवून, आणि व्हेकल आणि व्हेकल टायर आपल्याला टच होत आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आहे. याच्यावर दुसरा फोर्स आपला ऍक्ट होतो. दिस इज कॉल्ड ॲज द नॉर्मल रिएक्शन. कॉल्ड ॲज द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे व्हेन व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज, टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. नंबर वन, weight mg acting vertically downward direction, and number 2, normal reaction perpendicular to the surface. आणि आता व्हेकल या कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज वर आहे, म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एक प्रकारचं काय आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला मोशन घ्यायचं आहे, सर्क्युलर मोशन घ्यायचं आहे. देयर इज नेसेसिटी ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, and the resultant of this normal reaction at weight mg provide necessary centripetal force. Necessary centripetal force. म्हणजे या कंडिशनला at the topmost position normal reaction at weight mg provide necessary centripetal force. आणि हे दोघं जण आपल्या याच्यामध्ये प्रोव्हाइड करत आहे, कोण, weight mg and normal reaction. So weight is larger than the normal reaction. mg minus l is equal to mv square upon r. आपण या गोष्टी सहजपणे लक्षात आल्या पाहिजेत की ऍट दिस कंडिशन टू फोर्सेस वेट mg and number 2 नॉर्मल रिएक्शन, देयर रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. आता या इक्वेशन आपल्याला काय सांगता येईल, फ्रॉम दिस इक्वेशन, ऍज द स्पीड इज इंक्रीजेस, तर या इक्वेशन आपल्याला काय सांगता येईल या कंडिशन वरून. या कंडिशन आपण सांगितलं की हे दोघं जण रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. As this condition, as the speed is increases, normal reaction decreases. Normal reaction decreases. Okay. As the speed is increases, normal reaction goes on decreasing. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की normal reaction is an indication. Normal reaction is an indication of contact. Indication of contact. Okay. स्पीड जर आपण वाढवत गेलो तर नॉर्मल रिएक्शन काय व्हायली, कमी व्हायली. म्हणजे नॉर्मल रिएक्शन इज द इंडिकेशन. कशाचं इंडिकेशन आहे, कॉन्टॅक्टचं. नॉर्मल रिएक्शन इज द इंडिकेशन ऑफ कॉन्टॅक्ट. त्यासाठी दस फॉर मेंटेनिंग, जर आपल्याला मेंटेन करायचं आहे, दस फॉर मेंटेनिंग कॉन्टॅक्ट n इज इक्वल टू 0. आपल्याला जर कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं असेल तर n ची किंमत किती ठेवावी लागेल आपल्याला, 0. इफ वी प्लेस द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन, mg is equal to mv square upon r. As the speed is increases, normal reaction decreases. Normal reaction decreases. Normal reaction is the indication of contact. Normal reaction is the indication of contact. Thus, for maintaining contact, normal reaction is equal to 0. If we place the value of normal reaction is equal to 0, mg is equal to mv square upon r. आणि mg ची किंमत जर mv square upon r इक्वल टू जर मिळाली आपल्याला तर काय करता येईल, m काय होईल, कॅन्सल. g is equal to v square upon r. therefore v square is equal to rg. आणि v ची किंमत किती मिळते, अंडर रूट rg.
म्हणजे दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. काय केलं आपण पाहायच्या मध्ये की सुरुवातीला व्हेइकल ॲट द topmost position, two forces acting on it, weight mg and normal reaction. The resultant of these two forces provide necessary centripetal force. Okay. From this equation it is seen that as the velocity increases, normal reaction decreases. Okay. Normal reaction is the indication of contact. Normal reaction is the indication of contact. Thus, for maintaining contact, जर आपला हा contact maintain करायचा असेल, तर normal reaction is zero. Normal reaction is zero येऊ शकते. Okay. It is possible. Normal reaction is equal to 0, and when normal reaction is equal to 0, then mg is equal to mv square upon r. And if we solve this equation, m cancel, v square is equal to rg, and therefore v is equal to under root rg. This is the maximum velocity at the topmost position. At the topmost position. आणि या velocity पेक्षा जर velocity जास्त झाली तर, if the velocity is greater than this, then the vehicle does not perform circular motion. It is move in this direction. Okay. जर velocity जर आपण जास्त जर ठेवली याच्यापेक्षा तर आपलं सर्क्युलर मोशन होणार नाही, आणि सर्क्युलर मोशन नाही झालं तर व्हेइकल अशापर्यंत जाऊ शकते. इट इज डेंजरस फॉर अस. डेंजरस फॉर अस. दिस इज द व्हेइकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. व्हेइकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज असं हे फिजिक्सच्या मागचं आहे. ओके. तर आपण दुसरं हे पाहू शकतो की एखाद्या वेळेस व्हेइकल अशा ह्याच्यातून आपण प्रवास केला असेल, कधी ट्रॅव्हलिंग केली असेल की व्हेइकल अशा पद्धतीने गेले आणि याच्यावर काय फोर्स ऍक्ट होतात, वेटची डायरेक्शन कोणती आहे, नॉर्मल रिएक्शन कोणती आहे, सेम अशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल पुढच्या टॉपिक मध्ये. ओके. थँक्यू.